ठरला आणि सर्व मतदारसंघात तुतारींचा विजय होण्यासाठी अथक परिश्रम केले। आमच्या जोडीला शिवसेना आणि काँग्रेसचे कार्यकर्ते देखील या विजयात सहभागी आहेत। महाराष्ट्रात महाविकास आघाडीला जो विजय मिळाला त्याबद्दल महाराष्ट्रातल्या शाहू फुले आंबेडकरांच्या विचारावर श्रद्धा ठेवणाऱ्या, महाराष्ट्रात धर्मनिरपेक्ष आणि प्रगतीच्या विचाराचं सरकार असलं पाहिजे या विचारसरणीला ज्यांनी बळकटी दिली त्या सर्व कार्यकर्त्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो। महाराष्ट्र कधीही पक्षफुटीच्या बाजूने राहिला नाही। जेव्हा जेव्हा पक्ष फुटण्याचं काम झालं तेव्हा त्याचा निषेध महाराष्ट्राने व्यक्त केला आणि मला खात्री आहे या खरा निषेध विधानसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्र मोठ्या प्रमाणात व्यक्त करेल। ही निवडणूक ही केंद्र सरकारची होती। केंद्र सरकारच्या या निवडणुकीमध्ये देशामध्ये जे चित्र होतं त्यामध्ये काही महत्वाचे मुद्दे हे सत्तारूढ पक्षाच्या विरोधात गेले, ज्याला महाराष्ट्राने अधिक चांगला प्रतिसाद दिला आणि म्हणून आम्हाला सगळ्यांना खात्री आहे की लोकसभेत जसं मतदान महाराष्ट्रातल्या जनतेनं महाविकास आघाडीच्या बाजूने आदरणीय शरद पवार साहेब, उद्धवजी ठाकरे आणि राहुल गांधी यांच्या बाजूने केलं, त्याचबरोबर आमचे दोन्ही कम्युनिस्ट पक्ष, समाजवादी पक्ष, शेतकरी कामगार पक्ष हे सगळे आमचे जे इतर मित्र पक्ष होते त्यांनी देखील महत्वाची भूमिका बजावली आणि महाराष्ट्राचा विजय खेचून आणला। त्या महाराष्ट्रातल्या सगळ्या कार्यकर्त्यांचे मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि आभार देखील मानतो। मला खात्री आहे की या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे काही गट देखील आमच्या बरोबर कार्यरत होते, त्याबद्दल देखील त्यांचे सगळ्यांचे आभार मानले पाहिजेत। अनेक अशा संघटना आहेत की ज्यांनी महाराष्ट्रात जनजागृती केली, विशेषतः डॉक्टर विशंभर चौधरी यांनी महाराष्ट्रभर फिरून जनतेच्या समोर काही महत्वाचे मुद्दे आणण्याचं काम केलं। ॲडव्होकेट सरोदेंनी देखील काम केलं, आमचे निखिल वागळेंनी देखील काम केलं। म्हणजे महाराष्ट्रामध्ये पुन्हा जनजागृती करण्याचं काम या सगळ्याच महाराष्ट्रातल्या वेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या धुरीणांनी केलं। ते राजकारणात नाहीये, राजकारणाशी संबंध नाही, पण देशाचं भलं व्हावं आणि देशात महात्मा गांधींचा विचार पुढे गेला पाहिजे हा आग्रह करणाऱ्या सगळ्यांनी याच्यात परिश्रम घेतले। त्या सर्व घटकांचे देखील मी मनपूर्वक आभार मानतो। खरं म्हणजे महाराष्ट्राने सूर्याजी पिसाळ या व्यक्तिमत्वाचं कधी समर्थन केलं नाही आणि त्यामुळे महाराष्ट्रभर आज शिवसेना असो किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असो किंवा कुठलाही पक्ष फुटला तरी त्यातनं पक्षातून बाहेर गेलेल्यांचं समर्थन करायचं नाही, ही मानसिकता महाराष्ट्राची आहे आणि म्हणून महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचाच होता आणि या निवडणुकीत पुन्हा एकदा शाहू फुले आंबेडकरांचाच विचार पुन्हा एकदा महाराष्ट्रात विजयी झालाय। कोल्हापूरचे छत्रपती श्रीमंत शाहू महाराज यांचा विजय आणि त्यांनी घेतलेली उमेदवारी ही महाराष्ट्राला ही संदेश देणारी होती की शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे आणि तो महाराष्ट्रच त्यांचाच राहील, त्या विचाराचा राहील। आज आदरणीय पवार साहेबांनी महाराष्ट्रभर प्रचंड सभा घेतल्या, याही वयात महाराष्ट्रभर फिरत होते, रात्रंदिवस त्यांनी परिश्रम घेतले। जवळपास 3 ते 4 सभा एकेका दिवशी आणि काही दिवशी तर 5 ते 6 सभा त्यांनी केल्या आणि अथक परिश्रम पवार साहेबांनी केल्यामुळं महाराष्ट्र हा जागरूक ठेवण्याचं आणि महाराष्ट्रातल्या आमच्या दुसऱ्या तिसऱ्या फळीतल्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम पवार साहेबांच्या सभांनी केलं। महाराष्ट्रात 10 उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसने उभे केलेले, त्यातल्या 7 उमेदवार जवळपास आता विजयी झालेले आहेत असं दिसतं आणि त्यामुळं एक चांगला स्ट्राईक रेट राष्ट्रवादी काँग्रेसनं सिद्ध केलेला आहे। आमचे 2 उमेदवार बीड असेल किंवा सातारा असेल हा आमचा अनपेक्षित घसरता पराभव आहे आणि त्यामुळं मला वाटतं बीडची मतमोजणी अजून चालू आहे, पण आम्ही तिथं कमी पडलोय। आता शेवटच्या फेऱ्यांमध्ये किती कव्हर होतंय मला माहीत नाही, त्यामुळं अन्यथा महाराष्ट्रातल्या 7 ठिकाणी अतिशय उत्तम विजय मिळवलाय। सुप्रियाताई सुळे या इथं आज स्वतःहून आलेल्या आहेत। सुप्रियाताईंचा विजय
हा महाराष्ट्रातलाच नाही तर देशातल्या चर्चेचा विषय झालेला होता आणि प्रत्येक जण महाराष्ट्रातल्या 47 जागांवर फार चौकशी करत नव्हतं, पण बारामतीच्या 48 जागा काय होणार याची चर्चा देशभर चाललेली होती. देशाच्या बाहेरच्या लोकांनाही काळजी होती की बारामतीत काय होणार. आणि मला अतिशय अभिमान आहे की सुप्रियाताईंचा विजय हा जवळपास 1,53,000 मतांनी विजयी झाला. असा गवगवीत आणि मोठा विजय इतकी प्रतिकूल परिस्थिती असताना सुप्रियाताईंनी मिळवून दाखवला. याचं श्रेय मी सुप्रियाताईंच्या जनसंपर्काला देईन. पूर्ण वेळ एक खासदार स्वतःच्या मतदारसंघात किती देऊ शकतो आणि तेवढाच 100% हजेरी लोकसभेत कशी दाखवू शकतो याचा एक आदर्श सुप्रियाताईंनी घालून दिलेला आहे. सुप्रियाताई या म्हणूनच संसद रत्न वारंवार होतात. त्यांच्या संसद रत्न होण्याच्या बद्दल टीका झाली, पण संसद रत्न काय असतो हे बारामतीच्या लोकसभेच्या मतदारांनी आज देशाला पुन्हा एकदा दाखवून दिले. आमचे दोन्ही संसद रत्न सुप्रियाताई सुळे आणि डॉक्टर अमोल कोल्हे हे मोठ्या विजयानं आज विजयी होत आहेत, फरकाने विजयी होत आहेत. आणि उरलेले आमचे सगळे निलेश लंकेचा विजय देखील एक सामान्य कार्यकर्ता कसा धनशक्तीच्या विरोधी लढू शकतो, सर्व साधनांच्या विरोधी लढू शकतो हे निलेश लंकेने सिद्ध केलेलं आहे. त्यामुळं पैसा फार महत्त्वाचा नसतो, प्रतिमा महत्त्वाची असते आणि लोकांच्यात मिसळणं जास्त महत्त्वाचं असतं. त्या निलेश लंकेंचंही अभिनंदन. त्याचबरोबर आमचे भास्करराव बगरे हे अतिशय सामान्य घरातून आलेले शिक्षक पेशा आणि शिक्षक पेशात काम करणारा पण आमचा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष दिंडोरीचा हा लोकसभेला उभा करण्याचा निर्णय पवार साहेबांनी आणि आमचे श्रीराम शेट्टी आणि तिथल्या सगळ्या सहकार्याने घेतला. त्यांनाही विजयी करण्याचं काम त्या भागातल्या जनतेनं करून दाखवलेलं आहे. त्यामुळं भास्कर बगरेही अतिशय चांगल्या मताने विजयी झाले. बाळ्यामामा म्हात्रे हे आमचे भिवंडीचे उमेदवार, त्यांच्यासाठी थोडासा आम्हाला जागा मिळवणं अवघड झालं, पण जागा जिंकणं सोपं झालं. कारण बाळ्यामामा म्हात्रे हे प्रचंड ताकदीनं त्या ठिकाणी त्यांनी प्रचार केला, काम केलं आणि त्यामुळं मला खात्री आहे की आमचे माळशिरस म्हणजे माढा लोकसभा मतदारसंघाचे धैर्यशील मोहिते पाटील हे सगळंच घर पूर्वीपासून पवारसाहेबांना मानणारं होतं. पवारसाहेबांच्या श्रद्धा होती. 5 वर्षापूर्वी काही गैरसमजामुळं आमच्यापासून विजयसिंह मोहिते पाटील साहेबांच्या बरोबरचे काही लोक थोडेसे बाजूला गेलेले, पण 5 वर्षात पवारसाहेबांचं संघटन कौशल्य एवढं महत्त्वाचं आहे की पवारसाहेबांनी पुन्हा त्यांना आपल्याबरोबर घेतलं. विजयदादा मोहिते यांनी पवारसाहेबांना साथ देण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्राचं चित्र बदलायला त्याची एक मोठी मदत झाली आणि आज धैर्यशील मोहिते पाटीलही मोठ्या फरकाने विजयी झालेले आहेत. आमचे अमर काळे हे वर्ध्यातून विजयी झालेले आहेत. अमर काळे हे अतिशय कमी बोलणारे पण सगळ्या लोकांना मान्यता असणारे उमेदवार म्हणून आम्ही त्या ठिकाणी उभे केले, तेही विजयी झालेले आहेत. असे आमचे 7 उमेदवार हे चांगल्या मताने जनतेने विजयी केलेले आहेत. आम्हाला मनात सल आहे ती सातारचा पराभव आमचा निसटता पराभव आहे, कारण पवारसाहेबांना मानणारे सातारा जिल्हा आहे, पण थोडीशी गहाळपणा झाला आणि आमची ती सीट आम्ही पराभूत झालो. आमची सीट तिथं पराभूत झाली. आमचे शशिकांत शिंदे पराभूत झाले. याचं दुःख आम्हा सगळ्यांना आहे. त्याचबरोबर आमचे त्याच पद्धतीनं बीडची सीट लढाई करते श्रीराम पाटील नवखे उमेदवार होते, त्यांनी रावेरला चांगली लढत दिली. असे आमचे 10 उमेदवार आज त्यांचा निर्णय होता, त्यातले 7 विजयी झाले. महाराष्ट्रातल्या त्या सगळ्याच भागातल्या जनतेचे मी मनपूर्वक आभार मानतो. सर तुम्ही असं म्हटलेलं आहे की महात्मा गांधी तुम्ही बोलायचं सर त्यांचं झालंय का नाही? त्यांना ह्याला जायचं ना, मिरवणुकीला जायचं आहे. इथं बसून ते बोलणार आहेत. तुमची मिरवणूक आहे ना आता. तुम्ही मुलाखत द्या ना.
सर, तुम्ही म्हणालात की महात्मा गांधी यांचा विचार जो आहे, महात्मा गांधी यांचा विचार पुढे आम्ही नेण्याचा प्रयत्न केला, पण ज्यांनी महात्मा गांधी यांच्या संदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित केलं त्यांना हा मोठा धडा मिळाला असं म्हणू शकतो का? हो, नक्कीच. महात्मा गांधी यांच्या बाबतीतही महाराष्ट्रात, भारताला आणि जगाला महात्मा गांधी 1982 साली कळले असा काहींचा समज होता. त्यांचीही समजूत भारतातल्या जनतेने दुरुस्त करण्याचा प्रयत्न यातून केलेला आहे. जेव्हा जेव्हा ते महाराष्ट्रात आले आणि त्यांनी काही विधानं केली, त्या सगळ्यांचाच आणि देशात वेगळ्या ठिकाणी त्याचा परिपाक हा आहे. तरी एका बाजूला प्रचंड संपत्ती, पैसे प्रचंड खर्च करण्यात आले. सर्व साधनं आणि सर्व सरकारी व्यवस्था ही आमच्या विरोधात असताना जनतेने आम्हाला कौल दिलेलं आहे. आणि आपल्याला काही आकडे जर सांगितले की कुठल्या भागात किती खर्च करण्यात आलेला आहे आणि किती पैसे वाटण्याचं काम झालं, निवडणूक आयोग डोळे बंद करून बसलेला होता. आणि देशभर, मला महाराष्ट्राचा अनुभव आहे, महाराष्ट्रात प्रचंड पैशाचा वापर झाला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि त्यामुळं एवढा प्रचंड वापर करून देखील महाविकास आघाडीला फार मोठे यश मिळाले. म्हणजे महाविकास आघाडी, मी नेहमी म्हणायचो 32 ते 35 जागांवर आम्ही विजयी होऊ, ते खरं होतं. तर काही ठिकाणी आमचा पैशामुळे पराभव झाला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. देशामध्ये काही महत्त्वाच्या घडामोडी माहीत नाही मला, ते केंद्रीय स्तरावरचा प्रश्न आहे, त्याच्याबद्दल मी बोलणं योग्य नाही. आता आमचे जितेंद्र आव्हाड या ठिकाणी बोलतील. इथेच राहू दे, तुम्ही उठा, म्हणजे तुम्ही बसताय काय तिथे? या, थांबा, तुम्ही कशाला आलता? नाही नाही, इथे बसतील मी तुम्ही आज जा. त्यांना बाळाबाबांकडे पहिला जायचंय, त्यांचं सेलिब्रेशन आहे तिकडे, त्याच्यामुळे त्यांना त्या मिरवणुकीला अर्जंटली जायचं आहे. तर ते बोलतील, मग मी साहेब काय सांगाल? मोठा विजय हा राष्ट्रवादीला मिळालेला आहे. अनेक ठिकाणी झाल्या, यंत्रणा वापरून झाले, आरोप प्रत्यारोप झाले, कसं पाहतो? प्रत्यारोप नाही झाले, आरोपच झाले. रामकृष्ण माझा पांडुरंग, ते आरोपच फायदेशीर. साहेबांना घराच्या बाहेर काढणं, साहेबांच्या वयाबद्दल बोलणं, साहेबांना भटकती आत्मा बोलणं, साहेबांना शेवटचं भाषण कधी होणार असं विचारणं, महाराष्ट्राच्या सुजाण जनतेला कधीच पटत नाही. आणि त्याच्यामुळे सुजाण जनतेने निर्णय घेतला. ज्या प्रकारची गद्दारी झाली, जी जयंत पाटील साहेबांनी सांगितलं की महाराजांशी गद्दारी केलेल्या खंडोजी खोबरेला आणि सूर्याजी पिसाळला महाराष्ट्राने कधी जोडलं. त्यामुळे जो अंडरकरंट म्हणता ना, तो अंडरकरंट कसला होता? तर तो अंडरकरंट गद्दारीच्या विरोधातला होता. महागाई होती, 30% भ्रष्टाचार होता, अनएम्प्लॉयमेंट, बेरोजगारी होती, आंतरराष्ट्रीय स्तरावरती भारताची होत असलेली नाचक्की होती, चायनामधनं आलेलं सैन्य होतं. या सगळ्या गोष्टी जरी विचारात घेतल्या तरी अंडरकरंट हा गद्दारी विरुद्ध होता आणि महाराष्ट्राच्या जनतेने प्रचंड राग काढून टाकला. 400 जागा मिळतील अशी इतर नेते जे जिंकून आले, नरेश मस्के सुद्धा जिंकून आले, लोकांना आशा वाटते की इतक्या मतांनी ठीक आहे ना, तर कोणी ना कोणी जिंकून येणार, त्याच्यात काय मोठं आहे. पण जे 45 पार म्हणत होते ते 17वर अडकले, याच्यात काय बघूया ना, पॉझिटिव्हली काय. 400 पार हा नारा लावून त्यांनी आमच्यावरती उपकार केले. ज्या दिवशी त्यांनी 400 पारचा नारा लावला, इथला जो शोषित समाज आहे, इथला जो अल्पसंख्याक समाज आहे, इथला जो दीन दुबळा आंबेडकराईट आहे,
त्याला समजलं की आपल्या संविधानाचा म्हणजे आपलं हक्क आणि अधिकाराचं हे वाटोळं करणार आहेत, त्यांना इथेच थांबायला हवं. आणि 400 पारचा नारा नंतर अबकी बार मोदी सरकार ह्याच्यावर आला, पण तोपर्यंत पाणी वाहून गेलं. 18 जागा आल्या तर मी राजकीय संन्यास घेईन असं आशिष शेलार म्हणाले होते महाविकास आघाडी. ते सध्या अमेरिकेत आहेत, ते अमेरिकेतनं कुठे जाणार ते मला माहिती नाही. बारामतीच्या जागेवरनं अनेक जणांनी अशी उत्तरं दिली की आम्ही सुद्धा पुन्हा बारामती दिसणार नाही, तर दिसले तर सोडून असं म्हटले होते. हे बघा कोण काय म्हटलं होतं ना, त्याच्यावरती मला काही बोलायचं नाही. एकदा झाली निवडणूक झाली, सगळं संपलं. आमची ताई विजयी झाली, बस झालं. जनतेने सगळी उत्तरं देऊन टाकली. म्हणजे जनतेची रिॲक्शन बघा ना तुम्ही, जनतेच्या मनात काय आहे. आमच्या तोंडात तर कशाला काढता, तुम्ही स्वतःच सांगता की ते ज्या ज्या जागी आले त्या त्या जागी ते हरले. तर तो आता तुम्ही विचार करा की काय याचा संबंध कोणाशी आहे. ज्या राम मंदिरावर संबंध देशभरात निवडणुका भाजपने लढल्या, त्याच अयोध्येमध्ये फैजा त्या तो अयोध्या हा मतदारसंघ नाही, तो फैजाबाद हा मतदारसंघ. आणि तिथनं 1,79,000 मतांनी समाजवादीचा उमेदवार विजयी झाला. या देशामध्ये फार काय धर्म जात हे चालत नाही. हा देश जन्मापासून धर्मनिरपेक्ष, हा देश कॉन्स्टिट्यूशन प्रमाणे सेक्युलर आहे. आणि या देशात जात पात धर्म ह्याला फार आधार मिळत नाही. थोडा वेळ मिळतो, लोक फार काळ मानत नाहीत, कारण का एवढे वर्ष एकत्र राहिलेली माणसं असतात, तुम्ही त्यांना कसे तोडणार. आता बारामतीतला जो विजय आहे, तर साहेबांनी 60 सालापासून तिथे नांगर फिरवलं, मशागत केली आहे, पेरणी केली आहे. आता पेरणीची फुलं दिसायला लागली. ती जुनी जाणती माणसं विसरतात का हे सगळं पवार साहेबांनी केलं आहे. अशी अपेक्षा करणं म्हणजे मराठी माणसाचा अपमान करणं आहे. मराठी माणूस एवढा कृतज्ञ नाही की तो हे सगळं विसरेल. साहेबांचा करिश्मा चालणारच होता. मला तरी पहिल्यापासून खात्री होती की तिथे काही धोका होणारच नाही. मुंबईत 5-1 असं विजयाचा फरक पाहायला मिळाला होता. निवडणुका महापालिकेच्या विधानसभेच्या तोंडावर. साहेब मी मनापासून मुंबईतल्या मराठी माणसांचा आभारी आहे. मनापासून मराठी माणसं एकत्र येण्याचं काम अनेक दिवसानंतर मुंबईत झालं आणि मुंबईतल्या मराठी माणसांनी आपली ताकद दाखवली. असं आहे की ते मी आज पहिल्यांदा इथं सांगतो की ज्या पद्धतीने पोलीस यंत्रणेचा गेले 2.5 वर्ष वापर झाला, ती पद्धत कुठल्याही सरकारला शोभणारी नाही. आणि त्याचा एक त्याला काय म्हणतात रिफ्लेक्शन हे येतच राहणार. तुम्ही कायम ह्याला पोलिसांना याच्या मागे लाव, त्याच्या मागे लाव, त्याच्या मागे लाव. पोलीस हे काय तुमच्या घरचे जावई नाही आहेत. पोलिसी यंत्रणेचा आणि शासकीय यंत्रणेचा वापर करून तुम्हाला निवडणुका जिंकता येत नाहीत हे या जनतेने दाखवून दिलं. त्याबद्दल सगळ्या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेचे आभार. खास करून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, शिवसेनेचे कार्यकर्ते, काँग्रेसचे कार्यकर्ते यांचे मनापासून आभार. या सगळ्यांच्या संयुक्त प्रयत्नाने हे मिळालेलं यश आहे. पण मला एकच सांगायचं आहे की शरद पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातले केंद्रबिंदू आहे. हे परत एकदा महाराष्ट्राच्या जनतेने दाखवलं. चालला तुम्ही हो ताईला बसू द्या. BBC वर आवाज काय काय करून जातात. चला मराठी उरका मग हिंदी. चला एक मिनिट
त्यांचे पण कपडे तमाम बारामती लोकसभा मतदारसंघातल्या सगळ्या मतदारांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना, काँग्रेस पक्ष, आम आदमी पार्टी आणि प्रकाश आंबेडकरजी आणि सगळ्या मित्रपक्षांचे मी मनपूर्वक आभार मानते. आणि खरं तर हा निर्णय जो आता हातात आला आहे, खरं तर ह्याच्यातून एकच मी म्हणेन की जबाबदारी वाढली आहे. आणि आज आमच्या ह्या गुलालामध्ये आपणही सगळे सहभागी झाला, ह्याबद्दल मनपूर्वक आभार मानते. रामकृष्ण हरी. अशा प्रकारे ही जी लढत झाली, अशा प्रकारे लढत खरं तर होऊ नये अशी अपेक्षा राजकारणात नेहमी केली जाते. पण घरी अशा पद्धतीनं दोन गट पाडून ते समोरासमोर उभे करून आज ती लढत झाली आणि त्यात तुमचा विजय झाला. माझी लढाई ही एक वैचारिक लढाई होती, जे मी सातत्याने माझ्या पूर्ण कॅम्पेनमध्ये म्हणलेले. माझी लढाई ही वैचारिक असते आणि कधीही मी वैयक्तिक टीका भारतीय जनता पक्षावरही कधी फ्लोअर ऑफ द हाऊस किंवा संसदेत ही केलेली नाही, कारण का माझी वैयक्तिक कुणाचीच लढाई नाही आहे. ही एक वैचारिक लढाई आहे आणि त्याच्यामध्ये महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार या ज्या पद्धतीने महाराष्ट्र आणि देशाच्या जनतेने दाखवून दिलं आहे की हे देशासमोरची सगळ्यात मोठी आव्हानं आहेत, म्हणजे महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार. आणि ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाचे खासदार हे आमच्यासमोरच बोललेले आहेत की संविधान बदलायची भाषा जी त्यांनी काढली, आणि ज्या पद्धतीने आईस म्हणजे इन्कम टॅक्स, CBI आणि EDचा जो वापर, गैरवापर, हा सगळ्याला मला वाटतं महाराष्ट्र आणि भारताच्या जनतेने त्याचं उत्तर दिलं. राजकारणात पहिल्यांदाच उतरल्या, पहिल्यांदाच निवडणूक लढलेल्या आहेत, त्यांनी जी लढत दिली त्याबद्दल तुम्ही काय म्हणता? माझी लढाई वैयक्तिक कुणाचीच नव्हती, माझी वैयक्तिक लढाई NDAशी होती. त्याच्यामुळे कोणीतरी कॅन्डिडेट उमेदवार माझ्या विरोधात उभा राहणार तर तो NDAचा कॅन्डिडेट होता माझ्या. तुम्ही जसं म्हणलंय की भ्रष्टाचार, बेरोजगारी हे महत्त्वाचे मुद्दे होते, महागाई हे महत्त्वाचे मुद्दे होते, पण कुठेतरी मूळ सरकार जे आहे ते या मुद्द्यावरून भरकटत चाललं होतं का? वेगळ्याच मुद्द्यांकडे ही लढाई जी आहे ती नेण्याचा प्रयत्न केला गेला होता का? आता जे त्यांनी केलं ते केलं, आम्ही आमचे मुद्दे सोडले नाही. ही लढाई जी होती ती पवार विरुद्ध पवार होती. जेव्हा ही निवडणूक झाली तेव्हा सुद्धा तुम्ही अजित पवारांच्या घरी गेलेला होता तुमच्या काकींना भेटायला. आता हा विजय झाल्यानंतर तुम्ही अजित पवारांना आणि तुमच्या बहिणींना काय सांगाल? मी त्यांच्या घरी नाही, मी माझ्या घरी गेले होते. ते पवार फॅमिलीचं घर आहे. जेवढं माझं घर आहे तेवढंच रोहितचं आहे, तेवढंच रेवतीचं आहे. आमच्या सगळ्यांचं फॅमिलीचं घर आहे, ते वैयक्तिक कोणाचंच घर नाही. आणि माझ्या काकी राहतात, त्याच्यामुळे माझ्या काकींचं घर आहे. तिथून तुमचं अभिनंदन करण्यात तुम्ही काय सांगाल आता अजित पवारांना आणि सुनेत्रा? माझ्यापेक्षा दोघं वयाने खूप मोठे आहेत, वयाने पण मोठे आहेत आणि नात्यानेही मोठे आहेत. तुम्हाला वाटतं की नात्यांचा वापर या राजकारणामध्ये काही अदृश्य शक्तीने करण्याचा प्रयत्न केला? अदृश्य शक्ती काय काय करू शकते आपण सगळ्यांनी पाहिलेलंच आहे. त्याच्यामुळे आता अदृश्य शक्ती त्याबद्दल अजून काही मी बोलणं मला वाटत नाही संयुक्तिक राहील. आदरणीय पवारसाहेब नक्कीच उद्या दिल्लीला जाणार आहेत. आता त्याच्या डिटेल्सची वाट बघतोय आम्ही, किती वाजता कुठे मॅडम, ज्या पद्धतीनं खरं तर वोटिंग झालं, जे आकडे समोर आले, अत्यंत मोठं यश आपण खरं तर इंडिया आघाडीला म्हणू शकतो. कुठेतरी देशाचं नेतृत्व बदलण्यासंदर्भातली बैठकीमध्ये चर्चा होऊ शकते का, किंवा त्यासाठीचे प्रयत्न होऊ शकतात? हे आत्ता नाही मी सांगू शकत मीटिंग झाल्याशिवाय, पण हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सगळ्या कार्यकर्त्यांचं आणि आमच्या मित्र पक्षाची मेहनत
याच्या मागे आणि माननीय जयंतरावांच्या नेतृत्वाखाली आम्ही महाराष्ट्रात हे लढलो आहे. त्याच्यामुळे ह्या सगळे आमच्या कॅप्टन इथे बसलेले आहेत, त्याच्यामुळे सगळं कॅप्टनला तुम्हाला वाटतं का जी एकता दाखवली कालही होती, आजही आणि उद्याही राहील. पहिला विजय आहे बहिणींचा किंवा दादांचा, कोणाचा आहे तर अभिनंदनाचा, तुम्हाला तर काही फोन आला? नाही, मला फोनच गेला म्हणजे नंतर आम्ही काउंटिंग हे ते या सगळ्यामध्येच गडबडीत आहोत सर. आणि तुम्ही बघताय कार्यकर्त्यांचा एवढा उत्साह आहे आणि बाकीचे आमचे कॅन्डिडेट्स किती निवडून येत आहेत या सगळ्याच्या मध्ये आम्ही रमलेल्या बापासाठी लेक नारळाचं पाणी, लढणाऱ्या लेकीसाठी बाप बुलंद कहाणी. कॅप्टनला विचारा. हिंदी करू का? झालं मराठी? हिंदी में हिंदी में तो इथे हिंदी में बता दीजिए कि आज जीत पर आपका पहला रिएक्शन, पूरे देश की नजर आपकी कॉन्स्टिट्यूएंसी में थी, उस जीत पर आपका रिएक्शन, डबल रिएक्शन आपका? नहीं, ये तो पूरा क्रेडिट महाविकास आघाड़ी और हमारे जो मित्र पक्ष है और तमाम कार्यकर्ता जिन्होंने मेहनत की उनको जाता है. सर नहीं, एक सवाल ये है कि पवार वर्सेस पवार करने की कोशिश की गई. उस वक्त आपने कहा कि ये सब बीजेपी कर रही है, इसके पीछे बीजेपी. अब खुद बीजेपी जो है इस वक्त 240-45 के आसपास है, उनके पास भी वो फिगर नहीं जहाँ वो अकेले के दम पे सरकार बनाए. तो बीजेपी हमेशा प्रेशराइज करती रही. क्या अब लगता है कि परिवार पास आ सकते हैं, अब वो दूरियां जो शायद बीजेपी के प्रेशर की वजह से बनी वो कम हो सकती है? एक तो ये लड़ाई वैचारिक थी, ये हमारी कोई फैमिली की लड़ाई नहीं थी. और मेरे ख्याल से कल इंडिया की मीटिंग है कल दिल्ली में, तो तब बहुत सारे और कल तक सारे रिजल्ट आ जाएंगे. उसके बाद हम सब इंडिया आघाड़ी की मीटिंग में जो चर्चा होगी उसके बाद ही इसके बारे में मैं कुछ बोल पाऊँगी. अजित पवार को आप क्या कहना चाहेंगी? जब प्रचार चला तो जिस तरीके की उन्होंने भाषा का इस्तेमाल किया, जिसका कंटेंट उनके भाषण का रहा, वो आपके लिए दुख देने वाला रहा होगा कि इतने स्तर पर तो जाने की ज़रूरत नहीं है. मेरे ख्याल से मुझ पे जो संस्कार हुए अपने उम्र से और ओहदे से बड़े, उनके बारे में कभी कुछ कहना नहीं चाहिए. इसके अलावा ये है कि हम अगर राष्ट्रीय स्तर पर देखें तो उमर अब्दुल्ला हारते हुए हमें नज़र आते हैं. कन्हैया कुमार जो हैं वो दिल्ली से बहुत तगड़ा टक्कर दे रहे थे, वो नहीं जा पाए. आपकी स्थिति इतनी अच्छी नहीं रही दिल्ली में. ये जो पूरा अलायंस जो है अच्छा कर रहा है, लेकिन कई जगहों पे उनको जो कहे कि बहुत अच्छी कोशिश होनी चाहिए, शायद होती हुई नज़र नहीं आई. नहीं, अभी कल जब इंडिया की मीटिंग होगी उस पर हर सीट पे चर्चा होगी. और कहाँ कहीं भी अभी देखिए आप भूल रहे हैं कि यूपी में कितना बड़ा अच्छा किया है. तो अखिलेश जी और राहुल जी ने जो काम, और प्रियंका जी का बहुत बड़ा कंट्रीब्यूशन था इसमें. तो मैं अखिलेश जी और राहुल जी और प्रियंका जी ने जो यूपी में जादू किया है, ये बहुत अच्छा काम सब ने मिलके किया है. तो मैं उन तीनों का बहुत और उनके सारे कार्यकर्ताओं का अभिनंदन करती हूँ. लगता है नीतीश कुमार और बाकी के अलायंस जो दूर चले गए थे वो पास आ जाए तो सरकार बन सकती है. गवर्नमेंट आप दे सकते हैं. पूरा रिजल्ट जब तक ना आए और कल की इंडिया की मीटिंग जब तक ना हो तो कुछ बोल नहीं सकते हम. इंडिया की बहुत जल्दबाजी होगी बोलना. ये भी चर्चाएं चल रही है कि बिहार के मुख्यमंत्री के लिए भी उप प्रधानमंत्री का एक ऑफर दिया गया है कि मैंने तो नहीं सुना है. महाराष्ट्र के कौन से ऐसे कॉन्स्टिट्यूंसीज आपको लगता है कि जीत गए होते तो बहुत अच्छा होता, जिसकी सातारा हार जो है आपको बहुत सातारा और रावेर दोनों में हमको बहुत दुख हुआ, क्योंकि हमारी बहुत अपेक्षा थी और हमारा कैंडिडेट भी बहुत अच्छा था. सातारा हमें बहुत दुख हुआ. रावेर में भी बहुत कोशिश की, लेकिन यश नहीं. आप अगले बार और मेहनत करेंगे. लगता है आने वाले समय में जिस तरीके से आप लगातार आईस के बारे में यानी ईडी और सीबीआई कहती रही, लगता है वो पॉलिटिक्स जो चली है अब उसके खत्म होने का दौर खत्म हो जाएगी. होना ही चाहिए. एक सशक्त लोकशाही में, लोकतंत्र में ऐसे गलत सरकार का व्यवहार किसी की सशक्त लोकतंत्र के लिए अच्छी बात नहीं है. इसके अलावा जो हम स्थिति देख रहे हैं, खासकर जिन्होंने पार्टियां तोड़ी, पार्टियां छोड़कर अलग हुए, हम अजित पवार की बात कर रहे हैं, एकनाथ शिंदे की बात कर रहे हैं, लोगों ने उनको सबक सिखाया, ऐसा आपको लगता है?
मेरे ख्याल से रिजल्ट आ चुका है, हर चीज़ में टिप्पणी करना कोई ज़रूरी नहीं है। थैंक यू। एकीकडे अनेक यंत्रणा मोठ्या प्रमाणात ज्या आहेत त्या विरोधकांना घेरून होत्या, दुसरीकडे चिन्ह बदललेलं होतं, तिसरीकडे पक्षफोडणीचं एक राजकारण बघायला मिळालं. इतक्या सगळ्या गोष्टींमध्ये देखील इतकं घवघवीत यश मिळालं. जनतेने नेमका कुठला फॅक्टर बघितला? महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार आणि कार्यकर्त्यांचं कौतुक की कार्यकर्त्यांनी कष्ट करून चिन्ह गाव, वाडी, वस्तीवर पोहोचवलं. एक शेवटचा प्रश्न विचारते ताई, एकीकडे जे आहे ते विरोधक म्हणजे आता सत्ताधारी अशा पद्धतीनं आरोप करत आहेत की महाविकास आघाडीच्या यशाला एम फॅक्टर जास्त महत्त्वपूर्ण ठरला आणि पाकिस्तानातून काही फतवे निघाले म्हणून त्यांना यश मिळालं असा आरोप केला जातो. मला नाही माहिती बाबा काय आहे. कई चुनाव में तुतारी चिन्ह नया रहा. तू बरोबर, मी कसं त्यांना सोडणार, तू बरोबर. एक आखिरी सवाल है. किती पेढे रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. अजून एक काय एक आखिरी सवाल. तुम्ही इथं बसून यांनी फार काम केलंय, वाढदिवस पण आहे. अरे वा वा, केक नाही आणला का कोणी मग? अजून एक इकडे हा वर्माजी पेढा नाही का? पुरा द्या त्यांना. इलेक्शन फायद्या आणि तोट्यासाठी नसतं करायचं, देशाची सेवा करण्यासाठी करायचं. कई आपको लगता है तुतारी और नाम जो पार्टी का जो इस वक्त है वही विधानसभा में रहने की जरूरत है? कैप्टन से पूछिए. आप बताइए, कार्यकारी अध्यक्ष हैं. अभी देखेंगे ना, कोर्ट में तो केस चल ही रहा है, आगे देखेंगे. एक दिन में क्यों, अभी तो रिजल्ट आया है, थोड़ा पूरा सब उसका स्टडी भी कर ले. कल ईडिया की मीटिंग में, उसके बाद हमारी पार्टी की मीटिंग 9 और 10 दोनों दिन है, उस दिन सब चीज़ों पे चर्चा होगी. तुतारी को एक्सेप्ट किया लोगों ने. डेटा स्पीक्स फॉर इट सेल्फ. अरे थँक्यू. अरे सगळ्यांना पेढे द्या ना बाबा, पत्रकारांना पेढा, चहा आणि कुणाचे गुलालानी कपडे खराब झाले असतील तर आय एम सॉरी. पण पत्रकारांना पण आम्ही गुलाल खायला गेलो. पाहिजे अशा वेळेला. सॉरी तुमच्या माईक खराब झाल्या.